मंडळी नमस्कार. ग्रहांमध्ये सगळ्यात सुपरफास्ट धावणारा, अगदी जलद गतीने एका राशीतून पुढील राशीत प्रवेश करणारा ग्रह म्हणजे चंद्र, जो केवळ 2.25 दिवसांमध्ये एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. एका राशीमधील 2.25 नक्षत्र किंवा 9 चरण हे चंद्रग्रह केवळ 2.25 दिवसांच्या काळामध्ये भ्रमण करतो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तो अष्टम आणि व्ययस्थानामध्ये असताना ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीला महत्त्वाची कामे, शुभ कामे किंवा अतिमहत्त्वाची कामे करण्यासाठी थोडे बंधन घातले जाते, म्हणजे ती कामे करू नयेत असं सांगितलं जातं. कारण अष्टम आणि व्ययस्थानामध्ये असताना चंद्र व्यक्तीचे मनोबल कमी करतो. त्यातच जर असा चंद्र, जन्माचा चंद्र जर रवी या ग्रहाबरोबर म्हणजे सूर्याबरोबर 5 अंश अंतरामध्ये असेल, याचा अर्थ त्या व्यक्तीचा जन्म अमावस्येचा असतो. जर व्यक्तीचा जन्म अमावस्येचा असेल तर हा क्षीण चंद्र समजला जातो किंवा अस्तचंद्र समजला जातो. अशा वेळी अशा क्षीण चंद्रावरूनच चंद्राचे भ्रमण होत असेल, म्हणजे जन्मकुंडलीतल्या चंद्रावरून गोचरीच्या चंद्राचे जर भ्रमण होत असेल तर अशा व्यक्ती अतिसंवेदनशील बनतात, इमोशनल बनतात, हळव्या होतात. परंतु हा चंद्र फक्त काही वेळ म्हणजे फक्त 2.25 दिवसांसाठी त्या स्थानामध्ये असतो. त्यामुळे आपण परत व्यवस्थित होतो. कारण चंद्राची गती जास्त असते. म्हणजे जेव्हा चंद्र बलवान असतो, 8, 12 या स्थानांमध्ये नसतो, तसेच सूर्यामुळे अस्त नसतो किंवा क्षीण नसतो, तेव्हा व्यक्तीची मानसिक स्थिती एकदम सदृढ असते, बलवान असते. आणि चंद्र जेव्हा क्षीण होतो, अस्त होतो, तेव्हा व्यक्ती इमोशनल म्हणजे संवेदनशील बनते. चंद्राच्या भ्रमणाच्या गतीमुळे मनाची अवस्था 2.25 दिवस अशीच राहते. इतर वेळी व्यक्ती आपली नॉर्मल लाईफ चांगली तऱ्हेने जगू शकतो. म्हणजे 28 दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा चंद्र 4, 8, 12 या स्थानांमध्ये जाईल, तेव्हा व्यक्तीला त्या स्थानासंदर्भात किंवा इतर व्यवहारातील कोणत्याही गोष्टी संदर्भात मानसिक क्लेश, त्रास होतात. म्हणून अतिमहत्वाची शुभ कामे या दिवसांमध्ये करू नयेत. धन्यवाद.